नमस्कार. मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शरद पवारांनी अण्णांचा गेम केला राव. एवढ्या मोठ्या सिनियर माणसाकडून शरद पवार ओळखण्यात चूक कस काय झाली? जे पवार सख्या पुतण्याचे झाले नाही ते अण्णांची कशी होती? या आणि अशा असंख्य प्रतिक्रिया संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाल्यानंतर आणि जयदत्त क्षीरसागर यांचा प्रवेश थांबल्यानंतर बीडमध्ये अनेक जणांकडून ऐकायला मिळालं. आता खरोखरच शरद पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांचा गेम केला का? तर याच्या उलट आमचं म्हणणं आहे. जयदत्त क्षीरसागर हे पवारांना ओळखण्यात चुकलेत. पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांना गेल्या 15-20 दिवसापासून झुलवत ठेवलं, खेळवत ठेवलं आणि शेवटी नाकारलं. ज्या वेळी पवार आणि क्षीरसागर या दोघांची भेट झाली, बैठक झाली, त्यावेळी क्षीरसागर बीडच्या राजकारणामध्ये असणं आणि तेही आपल्यासोबत असणं किती गरजेचं आहे हे पवारांनी क्षीरसागरांना समजून सांगितलं, अशी सूत्रांची माहिती. केज मतदारसंघात, आष्टी मतदारसंघात, माजलगाव मतदारसंघात, गेवराई मतदारसंघात अशा अनेक ठिकाणी क्षीरसागरांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळं त्यांनी निश्चिंत राहावं. त्यांनी त्यांच्या पुतण्याची समजूत काढावी. आपण देखील त्याला समजून सांगू असं म्हणत शरद पवारांनी वेळ काढूपणाचं धोरण घेतलं. शरद पवारांच्या यादीत पहिल्यापासूनच संदीप क्षीरसागर यांचं नाव फायनल होतं. त्याला कारण त्यांनी दाखवलेली स्वामीनिष्ठा किंवा एकनिष्ठपणा. पण हे माहीत असताना देखील जयदत्त क्षीरसागर हे कोणत्या जीवावर शरद पवारांशी सलगी साधण्याचा प्रयत्न करत होते? कोणत्या माध्यमातून त्यांना विश्वास होता की शरद पवार हे आपल्यालाच उमेदवारी देतील? हे न उलगडणारं कोड आहे. जयदत्त क्षीरसागर गेल्या 30-40 वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. अनेक वेळा आमदारकी, मंत्रिपद त्यांनी भूषवली आहेत. पण ते त्यांचा कुठलाच निर्णय कधीच जवळच्या कार्यकर्त्याला देखील कळू देत नाहीत. ऐनवेळी आपला निर्णय जाहीर करायचा आणि तो कार्यकर्त्यांवर किंवा मतदारावर लादायचा, असंच आजपर्यंत त्यांचं धोरण राहिलेलं आहे. म्हणजे 2019च्या 6-8 महिने अगोदर त्यांनी अचानकपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि मंत्रिपदही पदरात पाडून घेतलं. खरं तर तेव्हा जयदत्त क्षीरसागर जे काँग्रेसशी कल्चरचे होते, त्यांचा हिंदुत्ववादी विचाराबरोबर जाण्याचा निर्णय हा अनेकांना पटला नव्हता. पण त्यांच्यासोबत गाडीत बसणारे असतील किंवा त्यांचा जयजयकार करणारे असतील, यांनी हा निर्णय मान्य केला. मतदारांनी मात्र त्यांना नाकारलं. या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी उघडपणे बजरंग सोनवणे यांचा प्रचार केला असता तर लोकांनी ते स्वीकारलं असतं. कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि त्यामुळं लोकांनी त्यांची भूमिका मान्य केली असती. पण त्यांनी एकीकडे तटस्थ राहण्याचा निर्णय घेत ओबीसी असलेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मदत केली आणि त्यामुळं ते ना धड ओबीसीचे राहिले, ना मराठा समाजाची सहानुभूती मिळवता आली. आणि अशा दोलायमान परिस्थितीत त्यांना अनेक वेळा अनेकांनी, त्यांच्या जवळच्या लोकांनी देखील हे सांगितलं होतं की आपण उघडपणे पवारांच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे आणि त्यांचा प्रचार केला पाहिजे. पण योग्य वेळी आल्यानंतर आपण निर्णय घेऊ, थोडं थांबा, एवढी काय घाई आहे, असे त्यांचे डायलॉगबाजी त्यांनी केली आणि त्यांच्यासोबत असलेले हे त्यांच्या मागं फरफटत गेले. पण विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी जयंत पाटील आणि अन्य लोकांच्या माध्यमातून शरद पवारांजवळ टाईट फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला. पवारांनी देखील 2-3 वेळा एंटरटेन केल्यामुळं क्षीरसागरांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यातच पहिल्या यादीत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचं नाव न आल्यानं क्षीरसागरांचे कार्यकर्ते अधिकच उल्हासित झाले, आनंदित झाले आणि मुंबईकडे रवाना झाले. पण त्यांना शरद पवार कळलेलाच नाही, असंच आता म्हणावं लागेल. कारण शरद पवारांनी पहिल्या यादीत जरी संदीप क्षीरसागर यांचं नाव जाहीर केलं नसलं तरी देखील बीड जिल्ह्यातून अनेकांचे प्रवेश घेत आपल्या या उमेदवाराच्या पाठीशी एक वेगळी ताकद उभी करण्याचा पवारांचा प्रयत्न होता. हे आता लपून राहिलेलं नाही आणि त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांना देखील असं सांगितलं होतं की तुम्ही आज आमच्यासोबत या, आम्ही तुमचा सन्मान करू, भविष्यात तुम्हाला योग्य स्थान दिलं जाईल, योग्य संधी दिली जाईल, मात्र येताना कुठलीही अट स्वीकारली जाणार नाही. आणि इथंच जयदत्त क्षीरसागर
यांच्या उमेदवारीचा सगळा कार्यक्रम झाला, त्यांचा गेम झाला. कारण क्षीरसागरांना बजरंग सोनवणे असतील किंवा इतर जे मध्यस्थी करणारे लोक होते त्यांनी शब्द दिला होता की आम्ही साहेबांना कन्व्हिन्स करू आणि साहेबांना सांगू की अण्णांना तिकीट देणं किती गरजेचं आहे. पण शरद पवार आहेत त्यांनी सगळ्यांचे विचार ऐकून घेतले आणि शेवटी आपला निर्णय सांगितला. जयदत्त क्षीरसागर यांचं म्हणणं होतं की त्यांना जर का उमेदवारी मिळणार असेल तर आणि तरच ते पक्षात प्रवेश करतील. मग अशा वेळी विद्यमान आमदाराला डावलल्याची नाराजी का उडवून घ्यायची? ज्या माणसानं सगळ्या पडझडीमध्ये एवढ्या संकट काळात आपल्यासोबत साथ दिली त्याला जर का ऐनवेळी डावललं तर तो चुकीचा मेसेज जाईल. हे पवारांनी हेरलं होतं आणि त्यामुळं पवारांनी शेवटपर्यंत संदीप क्षीरसागर यांच्यावर आपला विश्वास दाखवला आणि जयदत्त क्षीरसागर यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. खरं तर प्रश्न हा पडतो की गेल्या 30-40 वर्षात ज्या जयदत्त क्षीरसागरांनी शरद पवारांसोबत काम केलंय त्या जयदत्त क्षीरसागरांना पवार ओळखता आले नाहीत का? त्यांचा कावेबाजपणा ओळखता आला नाही का? त्यांनी जे काही डावपेच करतात, ते जे काही माणसांना झुलवत ठेवतात, सोबत घेऊन सडवतात, असं त्यांच्या बाबतीत जे बोललं जातं ते खरं आहे ते आता तरी जयदत्त क्षीरसागर मान्य करणार आहेत का? आणि गेल्या 15 दिवसापासून ते जे मुंबईत बसून होते त्याचा काय फायदा झाला? जर का त्यांना अपक्षच लढायचं होतं तर मग इतका दिवस त्यांनी कशामुळे वाया घालवले असा देखील आता प्रश्न निर्माण झाला आहे. जयदत्त क्षीरसागर हे हवेवर राजकारण करतात का? किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा एका समाजाची मतं मिळवण्यासाठी म्हणून त्यांना शरद पवारांची साथ आवश्यक होती का? अशी देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. आणि सगळ्यात मोठा त्यांच्यावर जो आरोप सध्या होतोय किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल जे बोललं जातं की जयदत्त क्षीरसागर निर्णय कधीच घेत नाही, ठाम कधीच राहत नाही. राजकारणात चुकला तरी देखील निर्णय हा घ्यावा लागतो, ठाम निर्णयावर काम करावं लागतं. पण जयदत्त क्षीरसागर हे कायम बघू, करू, वेळ आल्यावर सांगू, वेळ आल्यावर निर्णय घेऊ असं जे म्हणतात त्याचा फटका त्यांना नेहमीच बसतो. अगदी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देखील त्यांनी 3-4 बैठका कार्यकर्त्यांच्या घेतल्या, पण त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कुठलीच भूमिका स्पष्टपणे सांगितली नाही. उलट त्यांचे कार्यकर्ते त्यांना असं सांगत होते की अण्णा आता आपल्याला तुतारीचं काम केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि ज्या दिवशी नेत्यासमोर कार्यकर्ता उभा राहून नेत्याला सल्ला देण्याचा किंवा नेत्यासमोर मोठ्या आवाजात बोलण्याचा निर्णय घेतो ना किंवा प्रयत्न करतो ना त्या दिवशी नेत्यांना सावध होणं गरजेचं आहे की आपलं नेतृत्व आता हळूहळू लयास जात आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना जरूरपणे मांडायला हरकत नाही. त्या कुठल्याही आवाजात मांडल्या, कितीही मोठ्या आवाजात मांडल्या तरी हरकत नाही. पण नेत्याचा निर्णय अंतिम असतो हे कार्यकर्त्यांना माहीत असतं. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी जयदत्त क्षीरसागर यांच्या बाबतीत नेमकं उलट झालं. क्षीरसागरांना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव म्हणा किंवा काहीही म्हणा तुतारीचं काम करावं लागलं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करावं लागलं आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल ओबीसी समाजामध्ये आणि इतर अल्पसंख्याकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला. बरं हे सगळं केल्यानंतरही त्यांना पवारांनी जवळ केलंच नाही. मग लोकसभा निवडणुकीत एवढा सगळा आटापिटा करून हातात काय पडलं? तर काहीच नाही. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 आणा अशी अवस्था आज क्षीरसागरांची झालेली आहे. या सगळ्या घटना घडामोडीनंतर आता त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. अपक्ष लढताना त्यांच्यासमोर अनेक मोठमोठी आव्हानं आहेत. पहिलं आव्हान तर हे तर शरद पवार यांचंच असणार आहे. कारण ज्या पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांना झुलवलं, खेळवलं, त्या क्षीरसागरांना पराभूत कसं करायचं याचा प्लॅन देखील शरद पवारांकडे तयार असणार आहे. आणि त्यामुळं शरद पवारांच्या उमेदवाराला समोर म्हणजेच स्वतःच्या पुतण्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी क्षीरसागरांना मोठी फिल्डिंग लावावी लागणार आहे. आज त्यांच्याकडं ना मराठा समाजाचं वोट आहे ना ओबीसी समाजाचं वोट आहे. मग अशा परिस्थितीत ते कशा पद्धतीनं हे चक्रव्यूह भेदणार आणि विजयासमीप जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की 40 वर्षापासून राजकारणामध्ये अनेक चांगल्या चांगल्या मल्लांना, अनेक चांगल्या चांगल्या पहिलवानांना चितपट करणारे जयदत्त क्षीरसागर यांना पवार काकांचा
डाव कळलाच नाही आणि पवारांनी जो धोबी पछाड दिलाय त्यातून क्षीरसागर बाहेर पडूच शकले नाही. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.